ठाणे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांवरती वाढत चाललेला अन्याय, आर्थिक ताण आणि प्रशासकीय दबाव यांच्या विरोधात इंडिपेंडंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे ठाण्यामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली। यामध्ये शेकडो शाळा संस्थाचालक, शिक्षण पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते। या मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी ठाणे यांना सविस्तर मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं असून प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। आरटी अंतर्गत शाळा देय असलेली शुल्क भरपाई तात्काळ अदा करून नियमित प्रणाली लागू करावी। आरटी अंतर्गत निधी थेट आधार लिंक असलेल्या पालकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावा। पालकांनी संबंधित शाळेत फी भरावी अशी पारदर्शक यंत्रणा तात्काळ लागू करावी। आरटी विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्याबाबत शासनाने स्पष्ट धोरण जाहीर करून त्यांचा पाठपुरावा स्वतः करावा। ठाणे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये कार्यरत एकूण 100हून अधिक अनधिकृत शाळांवरती तात्काळ कारवाई करावी। शैक्षणिक संस्थांविरोधात अपप्रचार थांबवण्यासाठी ठोस यंत्रणा उभारून दोषींवरती कारवाई करावी। यांसारख्या विविध मागण्यांसंदर्भातलं निवेदन त्यांनी या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। या सर्व मागण्या केवळ संस्थांच्या नव्हे तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक आहेत। तसेच प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आगामी काळामध्ये अधिक तीव्र व व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या संघटनेने दिला आहे। यावेळी इंडिपेंडंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनचे ठाण्यातील साईनाथ म्हात्रे, सेक्रेटरी गजानन पाटील, साईनाथ पाटील, स्वप्नील गायकर, खजिनदार उत्तम सावंत यांसह इतर पदाधिकारी आणि शिक्षक येथे उपस्थित होते। जिल्हाधिकारी साहेबांना आज भेटून आम्ही आमचे सगळे मागण्या पुढे त्यांच्या पुढे ठेवलेले आहेत। त्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत जे आहेत ते आमच्या आरटीचे फी परतावा जे आहेत अनेक वर्षापासून थकलेले त्या आरटी फी परतावा आहे, ज्याचे ठाणे जिल्ह्याचे किमान 200 कोटी थकीत आहे। मग सर्व शाळांना खूप त्रास होतात त्याच्यात, म्हणून त्यांना फी परतावा लवकरात लवकर करण्यात यावी असा आम्ही त्यांच्या मागणी केली। त्याशिवाय आम्ही त्यांना अनधिकृतपणे जे शाळे चालू आहेत त्या शाळांवरती कुठलाही बंधन नाहीये। ते अनधिकृतपणे खूप शाळा चालवतात, मुलं पण त्यांच्याकडे शेकडोच्या संख्येने आहेत, पण त्यांना काही बंधन नाही, त्यांना काही हे ड्युटीज नाहीये, टीचर्स लोकांना काही ड्युट्या नाहीयेत। आम्ही जे शासकीय परवानगी घेऊन आम्ही जे चालवतो आम्हाला खूप जास्त त्रास होतोय। त्यावरती पण आम्ही साहेबांना सांगितले की त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करून ते सगळे अनधिकृत शाळे बंद करावे। या शासनाने त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतच नाही। भरपूर वर्ष झाले आम्ही स्वतःहून दुसरे संघटनेच्या वतीने पण आम्ही भरपूर वेळा त्यांना निवेदन दिलेलं आहे की 4-5 वर्षापासून जे 3 वर्ष आधी दिवाळीच्या परिसरात 3 वर्ष आधी जे अनधिकृत शाळे 50च्या आसपास होते, आज 3 वर्षानंतर ते आकडा वाढून 80 पर्यंत गेले। एवढे अनधिकृत शाळे अजून सुरू होत आहेत, म्हणजे कमी होत नाही, कारण शिक्षण अधिकारी त्याच्यावरती काही लक्ष देत नाही। शिक्षण अधिकारी आणि हे सगळे म्हणजे अंडर टेबलचं त्यांचा मैत्री असेल की काय असेल त्यांच्या संबंधीच्या प्रमाणे ते चालून ठेवतात। आज 30 एप्रिल 2026 रोजी इंडिपेंडंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन या संघटनेच्या वतीने आमचे या संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री साईनाथ म्हात्रे सर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या इथे आंदोलन केलेलं आहे। विविध मागण्या ज्या आहेत शाळांच्या, ज्या खाजगी शाळा चालवल्या जातात विनाअनुदानित तत्वावरच्या, त्या शाळांना विविध प्रश्न जे काही भेडसावले जातात ते सगळ्या प्रश्नांची वाचा फोडण्याच्या उद्देशाने आणि ते शासन दरबारी पोहोचवण्याच्या दृष्टीने आजचे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि आज जिल्हाधिकारी साहेबांना या आमच्या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं। प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत की जे काही खाजगी शाळांमध्ये आरटीचे प्रवेश होतात, म्हणजे राईट टू एज्युकेशनच्या ऍक्ट खाली 25% प्रवेश दिले जातात, ते 25% प्रवेश जे दिले जातात दुर्बल घटकांना, ते दिले जाताना त्याची जी फीचा परतावा आहे तो 2017 पासून विविध शाळांचा, बहुतांश शाळांचा बाकी आहे आणि त्याच्यामुळे शाळा चालवणे अत्यंत जिकिरीचं बनलेलं आहे। तर आमची प्रमुख मागणी ही आहे की हे जे काही पैसे दिले जातात ते व्हाया शाळा न दिले जातात, ते डिरेक्टली म्हणजे तुम्ही सरळ त्या ज्या काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांच्या खात्यामध्ये दिले आणि त्या पालकांनी ते त्या शाळेमध्ये फी म्हणून भरले, तर मला वाटतं ही जी काही प्रणाली आहे, जसे लाडकी बहीण असेल किंवा विविध शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ज्या काही सवलती आहेत त्या त्यांच्या खात्यामध्ये सरळ जमा होतात, तसेच ही जर जमा झाली तर शाळांना वेळच्या वेळी फी मिळत जाईल आणि हे वेळेत दिले जावेत। काय होतंय, अनेक वर्षांपासून हे प्रलंबित राहिल्यामुळे इतकी थकबाकी आणि शाळांना खर्च हा करावाच लागतो। शाळांना भौतिक सुविधा दिल्या जातात आणि नवीन जे काही GR येतात त्यानुसार नवीन काहीतरी ज्या काही सुविधा आहेत त्या सुद्धा पुरवावे लागतात। उदाहरणार्थ CCTV आहे,
त्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत असेल, इतर ज्या काही अनुषंगिक ज्या काही आहेत म्हणजे हवेशीर इमारत आहे, भौतिक सुविधा आहे, जमीन असेल, खेळाचं मैदान असेल, शिक्षणाच्या शिक्षक जे आहेत ते प्रशिक्षित असले पाहिजेत, त्यांना योग्य पद्धतीने आवश्यक ते कर्मचारी सगळे आहेत यांना पगार देण्यापासून तर सगळ्याच गोष्टी आहेत. या सगळ्यांसाठी जो खर्च लागतो तो शाळांना करावाच लागतो, कितीही त्यांनी संख्या कमी असो किंवा जास्त असो. आणि बहुतांशी शाळांमध्ये हे जे 25% सगळे विद्यार्थी भरले जातात, पण ज्या काही इतर काही असतात त्या अनधिकृत शाळांमध्ये जात असल्यामुळे तिथे कदाचित कमी फी किंवा घेत नसल्यामुळे, कारण त्यांना कुठलीच बंधनं नाही आहेत, त्यामुळे त्यांना वेळच्या वेळी जी काही फीचा परतावा आहे तो दिला गेला पाहिजे, यासाठी प्रमुख मागणी आमची होती. त्याचबरोबर जे काही दरवर्षीच आपण बघतो की पालक आंदोलन करतात की त्यांना वह्या पुस्तकं त्यांच्या मुलांना दिली गेली पाहिजेत. आता दिल्ली सारख्या ठिकाणी आज आपण बघितलं तर तिकडे 27,000 ट्युशन फी म्हणून दिली जाते. त्याचबरोबर 5वी पर्यंतच्या मुलांना वह्या पुस्तकांसाठी 1100 रुपये दिले जातात, तर 6वी पासून तर 10वी पर्यंतच्या मुलांसाठी 1400 रुपये हे ऍडिशनल दिले जातात. असं बायफर्केशन करून दिलं जातं. तर तशा पद्धतीने आज आपल्याकडे बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 2017 पासून जो परतावा तो फक्त 17,000 वगैरेच आहे. BLO आणि या ज्या काही अशैक्षणिक कामं आहेत, आज काय झालेलं आहे की जिल्हाधिकारी किंवा महसूल विभाग, निवडणूक काय जे आहेत आयोग आहे किंवा जनगणना आहे, यांच्याकडे अमर्याद शक्ती असल्यामुळे ते कोणालाही कामाला लावत आहेत. आणि या खाजगी संस्थांतल्या शिक्षकांना सुद्धा वेटीस धरून त्यांना BLO, जनगणना आणि विविध अशी जी काही इलेक्शनच्या निवडणुका संदर्भात असतील त्यांची कामं, इतर जी काही अशैक्षणिक कामं आहेत ती दिली जातात. त्याच्यामुळे काय होतं की हे जे शिक्षक आधीच जे ज्ञानदानाचं काम करायचंय, त्यांना शिकून त्यांना व्यवस्थित अभ्यास करून जे विद्यार्थ्यांना नवीन नवीन गुण त्यांना कला शिकवायचे ते त्यांचं बाजूला होतंय आणि मूळ जो हेतू आहे शिक्षणाचा तो बाजूला राहतोय. त्याच्यामुळे हे BLO किंवा अशैक्षणिक कामांसाठी शासनाने या खाजगी शाळातल्या किंवा शिक्षकांनाच वेटीस धरणं बंद केलं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे.